नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. जिथे आज आपण पाहणार आहोत पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा म्हणजे 27 जुलैचा येणारा अपकमिंग एपिसोड. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता पटापट आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक मालिकेचा अपकमिंग एपिसोड सगळ्यात आधी पाहायला मिळेल. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत निलिमाताई आणि इंदुमती दोघेही छान बोलत असतात आणि निलिमाताई इंदुमतीला म्हणते की तुमच्या सून माझ्या मुलीच्या लग्नासाठी खूप खुश आहे हो. आणि तिने सांगितलं की खानदेशात म्हणे श्रावण महिन्यामध्ये लग्न करतच नाही. तेव्हा इंदुमती म्हणते हो ना, ती आज मन्यासमोर सुद्धा माझी बाजू घेतली आणि म्हटलं सासूबाईंना काही बोलायचं नाही आणि आपलं आता टेन्शनच निघून गेलं आहे, म्हणून दोघीही छान खुश असतात. तेव्हा तिथे अण्णा केदार येतो आणि म्हणतो की तुम्ही बनवलेल्या भाकऱ्या छान कुस्करून खायला मजाच आली मला. आणि तुमच्या सुनेने आज छान सिक्सरच मारला. 4 दिवसाचं लग्न तिने 2 दिवसावर आणून टाकलेलं आहे. तसंही मला टेन्शनच आलेलं होतं की 4 दिवस जर मी नसेल तर कामाचं कसं काय करू. तर तुमच्या सुनबाईने तर 2 दिवसातच लग्न तयार करून टाकलं. मी तर खूप खुश झालो आहे. आणि त्या दोघी एकमेकींना खाणाखुणी करत असतात. हे अण्णाच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो काय झालं. तेव्हा निलिमा म्हणते अहो काही प्रॉब्लेम असा नाही, तर फक्त पैशाची जमवाजमव कशी करायची ना हा विचार करतोय. म्हणजे हॉलवाल्याला, जेवणावाल्यांना, नाचगाळ्यांना सगळ्यांना आगाऊ पैसे द्यावे लागतात ना. मग एवढी सगळी जमवाजवळ कशी करायची हाच विचार करतोय. वा इंदू म्हणते अहो तुम्ही कशाला काळजी करता. आमच्या अण्णांच्या घरी ना खुद्द लक्ष्मी पाणी भरते. तुमची प्रेरणा ना राणीसारखी राहील. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त लग्नाची तयारी तेवढी करा. वा अण्णा म्हणतो एवढंच ना, मला वाटलं पोरगी पळून गेली की काय. तुम्ही काही काळजी करू नका. मी या लग्नासाठी ना पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे. म्हणून 2 लाख रुपये निलिमाताईंच्या हातात ठेवतो. आणि निलिमाताई ते पैसे मोजता मोजता अरे वा असं म्हणून खुशच होऊन जातात. आता मी 2 दिवसात कसं लग्न लावून देते तुम्ही पाहाच. तेव्हा इंदू म्हणते एक काम करा ना निलिमाताई, हे पैसे माझ्याकडे द्या, म्हणजे मी ठेवते. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा तेव्हा मी तुम्हाला देत जाईल. तेव्हा लग्नाचं घर आहे, तुम्हाला कुठे पैशांची एवढी जोखीम घेता. आणा इकडे. असं म्हणून ती त्यांच्याकडे पैसे मागते. पण निलिमाताई काही त्यांना पैसे देत नाही. त्या म्हणते कशाला तुम्हाला त्रास, म्हणजे सारखं सारखं येऊन जाऊन करणार मी, असं म्हणून निलिमाताई ती पैसे घेऊन निघून जातात. तेव्हा इंदुताई मात्र बघतच राहते आणि ती अण्णाला म्हणते कशी नक्षत्रासारखी मुलगी आणून दिली आहे ना तुम्हाला अण्णा. तेव्हा अण्णा म्हणतो की हो मी पण तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. तुमचा ना माझ्या मोठ्या वाड्यामध्ये एकदम मोठा फोटो लावणार आहे. म्हणजे लग्नातला फोटो, म्हणजे तो छानच असेल. तेव्हा इंदुमती म्हणते तो फोटोच राहू द्या. ते काय झालंय, 2 दिवसापासून माझ्या हाताला खूप खाज येत आहे. काय झालं असेल बरं. तेव्हा अण्णा बोलतो ही हाताला खाज नाही तर पैशांची हाव लागलेली आहे तुम्हाला. आणि काळजी करू नका, मी तुमचा वाटा आणलेला आहे, असं म्हणून तिला सुद्धा 2 लाख रुपये देतो. आणि म्हणतो 1 रुपया कमी नाही ना 1 रुपया जादा. तेव्हा इंदुमती अण्णाची छान दृष्टच काढते आणि पैसे घेऊन टाकते. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता मी बघा तुमचं लग्न कसं लवकर लावून देते. तेव्हा अण्णा म्हणतो मी कशाला टेन्शन घेऊ. मी आता पैसे तुम्हाला दिलेत, म्हणजे तुम्ही टेन्शन घेत यायचं. इथे घरी निलिमाताई छान पैसे मोजत असतात. तेव्हा प्रेरणा तिथे येते आणि विचारते हे पैसे कुठून आणलेस तू. तुला जर पैसे हवेत तर मला सांग ना, मी दिले. कुठे चोरलेस तू. तेव्हा निलिमाताई म्हणतात असं काय करतेस. तुझ्या लग्नाची तयारी करते एवढ्या दिवसापासून. 2 दिवसावर लग्न आहे तुझं आणि असं काय. तेव्हा प्रेरणा हळूच म्हणते अगं आई, लग्नाची किती घाई करायची आहे. थोडे दिवस थांबूयात ना, म्हणजे अजून पैसे साठतील. तेव्हा निलिमाताई म्हणते अगं नशीब काढलंस तू. एवढा श्रीमंत जावाई मिळालेला आहे, खूप पैसा आहे त्याच्याकडे. मला 2 दिवसात तुझं लग्न करायचं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते खूप घाई नाही का झाली. तेव्हा वल्लरी तिकडे येते आणि म्हणते कसली घाई, कशाला काळजी करतायत तुम्ही. प्रेरणाताई आणि आम्ही मैत्रिणी आहोत ना, सगळ्या मिळून आम्ही छान नीट करतो. तुम्ही फक्त ऑर्डरी सोडा. तेव्हा निलिमाताई म्हणतात हो ग वल्लरी, तुझी खूपच मदत होते आम्हाला. तुझ्या सासूचे ना खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांनी माझ्यासाठी खूप चांगला जावई शोधून काढला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते उपकाराची भाषा कशाला करते. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि निवांत राहा. आणि प्रेरणाताईच्या लग्नाची तयारी आम्ही करतोय. हळद, मेहंदी सगळं छान आम्ही करू असं म्हणते. आणि मी तयारी केली सुद्धा. हळकुंड सुद्धा मागवलंय. आता पुढे काय करायचे ते मला सांगा फक्त, असं ती निलिमा काकींना म्हणते.
आणि आमच्या खानदेशी लग्नामध्ये चिक्कीचा खूप गरजेचा आहे म्हणून मी तो सुद्धा मागवलेला आहे. आणि मी उद्या बांगडीवाल्याला बोलवलेलं आहे. मग छान प्रेरणादायी आणि आम्ही सगळ्यांनी हिरवा चुडा भरूया असं सांगते. आणि हे सगळं प्रेरणा अवाक होऊन बघत राहते. आणि वल्लरीवरून म्हणते, आता ना आपण मेहंदीचा कार्यक्रम सुद्धा उरकून टाकू. आणि तुम्ही मला सांगा का की कोणाकोणाला बोलवायचं आहे ते. आणि तेव्हा निलिमाताई म्हणतात, हो, एक काम करते, मी तुझ्या भावाला आणि वडिलांना फोन करून त्यांना बोलवून घेते म्हणून बाहेर कॉल करायला निघून जाते. तेव्हा प्रेरणा वल्लरीला थांबवते आणि म्हणते, तुला असं वाटत नाहीये का जरा घाई होतीये? तेव्हा वल्लरी म्हणते, कसली घाई? तुम्हालाच घाई झालेली आहे ना राजाची राणी बनायला. आणि त्या अण्णा केदारेचं वैभव बघून तुम्हालाच भुरळ पडलेली ना. आता काय लग्न 2 दिवसातच काय तर 4 दिवसात काय? काय फरक पडतोय त्यांनी? तेव्हा प्रेरणा म्हणते, असं कसं फरक पडणार नाही, फरक पडतो ना. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो असं काय करताय? तुमचं एकतर सासर श्रीमंत आहे, तुम्ही आमच्यासारख्या गरीब मैत्रिणीला विसरणार नाही ना. तेव्हा प्रेरणा म्हणते, असं काय म्हणते तू? तेव्हा वल्लरी म्हणते, अहो तुम्हाला कसं कळत नाहीये, तुम्हाला आता डबे वगैरे बनवण्याची काही गरज नाहीये. फक्त अण्णा केदारेच्या बाळाला जन्म द्यायचा आणि राजाची राणी बनून राहायचं. तेव्हा तू काय म्हणतेस वल्लरी? नको ना बोलूस असं, मला त्रास होतोय ह्या सगळ्याचा. तेव्हा वल्लरी म्हणते, आता कशाला त्रास होतोय? तुम्हालाच घाई झालेली ना लग्नाची. तेव्हा प्रेरणा म्हणते, मला नाही करायचं हे लग्न. तेव्हा वल्लरी म्हणते, का? का नाही करायचं? आणि तुम्ही रडताय कशाला? तुमची पाठवणी आज नाहीये, 2 दिवसानंतर आहे. त्यावर प्रेरणा म्हणते, बस कर, मला त्रास होतोय ह्या सगळ्याचा. हे सगळं दिसत नाहीये का तुला? आणि हे तुझं बोलणं बंद कर. तेव्हा वल्लरी विचारते, का त्रास होतोय तुम्हाला? लग्नासारखा महत्वाचा विषय मैत्रिणींपासून लवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आणि आता का त्रास होतोय तुम्हाला? आम्हाला वाटलेलं की आपण सगळ्या मैत्रिणी एकदम जीवाभावाच्या आहोत आणि आपण सगळ्या एकमेकींना सगळं काही शेअर करतो, काही लपवत नाही. पण तसं नाही आहे. तुम्ही आम्हाला परकं केलेलं आहे असं ती प्रेरणाला म्हणते. तेव्हा प्रेरणा विचारते, कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा वल्लरी सरळ म्हणते, तुमच्या कोर्ट मॅरेज बद्दल बोलत आहे मी. आता तरी सांगा, कोणासोबत लग्न करत आहात तुम्ही? का लपवत आहात हे सगळं आमच्यापासून? तेव्हा प्रेरणा म्हणते, काय बोलत आहेस तू? मला काही कळत नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते, थांबा मग. आणि कपाटामधून एक पेपर बाहेर काढते आणि तो पेपर आणून प्रेरणाला दाखवते. आणि म्हणते, मी बोलत नाहीये, हे जो सत्य बोलत आहे तो कागद बोलत आहे, असं बोलते. तेव्हा प्रेरणा मात्र निरुत्तर उभी राहते. इकडे रात्री अण्णा केदारे जोरजोरात घोरत असतो आणि मनोज कानाला उशी दाबून बसलेला असतो. एकदा तर तो त्याच्या तोंडावर उशी मारण्याचाही विचारत असतो, पण तो स्वतःला कंट्रोल करतो. इकडे वल्लरी सासूबाईंच्या शेजारी झोपलेली असते, पण तिला सुद्धा घोरण्याचा त्रास होत असतो. ती पण जागीच असते. तेव्हा मनोज हळूच वल्लरीला आवाज देतो आणि बाहेर बोलवतो. आणि वल्लरीला म्हणतो, दिवसभर कामात जातो आणि रात्री ह्या अण्णाच्या घोरण्याने मला झोप येत नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना, अगदी खरं बोलत आहात तुम्ही. तेव्हा मनोज म्हणतो, मला तुला वेगळंच काहीतरी विचारायचं होतं. सकाळी तू मला असं का म्हटली की हा प्रेरणाताईच्या लग्नाचा विषय आहे आणि त्यांनी सगळं ठरवलेलं आहे, मग आपल्याला मध्ये पडण्याची काही गरज नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, हो, हा त्यांच्या लग्नाचा विषय आहे ना आणि त्यांनी ठरवलेले, मग आपण का मध्ये पडायचं? आणि त्यांनी ते काही ठरवलेलं आहे त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभी राहणार आहे, बस. आणि त्याच रात्रीच्या वेळेस तेजा, मिठू आणि श्वेता तिघी तिथे जमा होतात आणि तेजा त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मागून वल्लरी आवाज देते आणि विचारते, एवढ्या रात्री इथे काय करत आहात तुम्ही? तेव्हा मिठू म्हणते, आम्ही तिघी मिळून त्या अण्णा केदारेची कशी वाट लावायची आणि त्याला कसं इथून घालवायचं ह्याचा विचार करत आहोत. तेव्हा तेजा म्हणते, हिला कशाला सांगायचं आहे? श्वेता म्हणते, हो ना, तूच म्हणतेस ना, मैत्रीण चुकत असेल तिला योग्य मार्ग दाखवावा आणि आता तूच अशी करतेस. तेव्हा तेजा म्हणते, तुला पण असं वाटतंय का का हा प्रेरणासाठी योग्य आहे अण्णा केदारे? प्रेरणा कधी स्वतःचा विचार करत नाही, ती कायम घरच्यांचा विचार करत आहे आणि ती लग्नाला कधीच नकार देणार नाही. हे सगळं माहीत असताना सुद्धा तू त्या लग्नाला पासून तिला वाचवायचं सोडून त्या इंदू काकू आणि तिच्या आईच्याला सपोर्ट का करतेस असं तिला श्वेता सांगते. का तुला त्यांच्या गुड बुक्समध्ये जायचं आहे असं सुद्धा ती तिला विचारते. तेजा म्हणते, हो, आम्ही काही करून तिचं लग्न करणार नाहीये आणि आम्ही आमच्या मैत्रिणीला असं सोडणारही नाहीये आणि आम्ही त्याच्यासाठी प्लॅन करत आहोत आणि तू आमच्या प्लॅनमध्ये सामील होऊ शकत नाही, असं म्हणून तेजा त्या दोघींना आतमध्ये घेऊन जाते. आणि मनोज सुद्धा वल्लरीला म्हणतो, यावेळेस खरंच तू चुकत आहेस वल्लू, तुझ्या मैत्रिणींची बाजू तू समजून घेतली पाहिजे होतं आणि आता मी ठरवलेलं आहे की मी या तिघींची साथ देणार आहे, असं सुद्धा बोलून तो आतमध्ये निघून जातो.
इथे वल्लरी विचार करते, की ह्या सगळ्यांना मी कसं समजावून सांगू, की मी प्रेरणाताईंच्या बाजूनेच उभी आहे. जर मी असं केलं नसतं, तर मला ते कधीच कळलं नसतं, की प्रेरणाताई आपल्यापासून किती मोठी गोष्ट लपवत आहे. यामध्ये मी कुठला मार्ग निवडू, असं ती स्वतःशीच विचार करते. इकडे सकाळी विठू आणि मनोज वरती गॅलरीमध्ये अण्णा केदारेची वाट बघत असतात. तेव्हा अण्णा केदारे हातात तांब्या घेऊन मशिरी लावत खाली येतो. तेव्हा मिठू हळूच हर्षितला कॉल करून प्लॅन समजावून सांगते. आणि इथे खाली मशेरी घासत अण्णा बसलेला असते तेव्हा मिठू आणि मनोज तिथून येतात आणि मुद्दामून विषय काढतात, की तुम्ही आजची न्यूज बघितली का जिजू, असं मिठू मनोजला विचारते. तेव्हा मनोज म्हणतो, नाही नाही, न्यूज उघडली तर डेंजर डेंजर बातम्या येतात. तेव्हा मी तर म्हणतो, मी वल्लरीला कधीच कुठल्या गोष्टीला विरोध करत नाही. तिला विरोध करायचा आणि डोकं बिकं फिरलं तर मग मी ड्रममध्ये जायचो, असं म्हणतो. आणि तिथे समोरून हर्षित ड्रम घेऊन येतो. अ, मिठू हर्षितला विचारते, तू ड्रम हा का आणलेला आहेस? तेव्हा हर्षित म्हणतो, मला माहित नाही, मला प्रेरणाताईंनी सांगितलेलं ड्रम घेऊन यायचा. तेव्हा मिठू म्हणते, हा ती प्रेरणाताई दी ना खूप सनकी आहे, ती काहीही करू शकते. तेव्हा मनोज म्हणतो, म्हणजे काय करू शकते ती, एखाद्याला ड्रम मध्ये टाकू शकते का? तेव्हा हर्षित म्हणतो, हा ड्रमचा साहेब एकदम परफेक्ट आहे ना? तो असं अण्णाला बघत विचारत असतो. तेव्हा अण्णा म्हणतो, माझ्याकडे का बघत आहात तुम्ही सगळे? तेव्हा मिठू म्हणते, अहो मला एकदा प्रेरणा दिदी सांगितलेलं, ही अशी मशिरी लावलेली लोक बघितली ना, की जीव घ्यावासा वाटतो. तेव्हा तो हातातली पटकन मशिरी टाकून देतो आणि हर्षित पुढे येऊन म्हणतो, एक मिनिट अण्णाजी, असं म्हणून हातात असलेला टेप घेऊन अण्णाचं माप घेतो. अण्णा जरा गोंधळतोच. तो म्हणतो, माझं माप का घेत आहेस? तेव्हा हर्षित म्हणतो, मला प्रेरणाताईंनी सांगितलेलं आहे तुमचं माप घ्यायला, म्हणजे बहुतेक त्यांना कपडे घ्यायचे असतील. तेव्हा अण्णा म्हणतो, हा लग्नासाठी घ्यायचे असेल. तेव्हा हर्षित म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, जर लग्नासाठी तुम्ही रेडीमेड कपडे घालणार असाल तर मग प्रेरणाताईंनी तुमचं माप का घ्यायला सांगितलं असेल आणि त्यांनी हा ड्रम का मागवला असेल? म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे ना. तेव्हा अण्णा हातातला लोटा टाकून आतमध्ये पळून जातो आणि आजचा भाग संपतो. इथे पुढच्या भागामध्ये प्रेरणा वल्लरीला घेऊन येते आणि म्हणते, की घरात मोठी माणसं असताना, म्हणजे मी स्वतः असताना, माझं लग्न उद्या करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला सांग? तेव्हा वल्लरी चिडून तिला म्हणते, आपल्या नात्याने दिला, ज्याचं नाव मैत्री असं आहे. आणि तुम्ही काय करताय मला ते सांगा आधी. तेव्हा प्रेरणा म्हणते, मी नाही सांगू शकत. मी स्वामींकडे नवस केलेला आहे. ज्या दिवशी मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळेल तोपर्यंत मी त्या व्यक्तीचे नाव कोणालाही सांगणार नाही, असं म्हणते. आता पाहूयात वल्लरी प्रेरणाच्या मनासारखा जोडीदार तिला शोधून देणार आहे का, हे पाहूया पुढच्या भागामध्ये.